महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन। या तीनही रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन। आपणा सर्वांना धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। या अनुषंगाने आपण मागच्या काही दिवसापासून म्हणजे खरं म्हणजे 12 तारखेला विजयादशमी आपण सर्वांनी साजरी केली। अनेक लोक 14 ऑक्टोबरला हा दिवस साजरा करतात आणि चंद्रपूरला विशेषतः 16 तारखेला जी धम्मदीक्षा घडून आली त्या अनुषंगाने चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर 15 आणि 16 तारखेला सुद्धा एक मोठा कार्यक्रम असतो। तर त्या कार्यक्रमाला सुद्धा ठिकठिकाणाहून लोक एकत्रित येत असतात। तर 12 तारखेपासून सातत्यानं उद्याच्या म्हणजे आजच्या 16 तारखेपर्यंत धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचा या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी आहोत। सातत्यानं काही ना काही धम्मप्रवचन सुद्धा आपण ऐकत आहोत। तर मिलिंद प्रश्न या ग्रंथांतर्गत आश्रव नष्ट करण्यासंबंधी प्रश्न। तर आश्रव म्हणजे काय हे आपणा सर्वांना माहीत आहे। ज्यातून दुःख निर्माण होते, जे वारंवार आपल्याला दुःखामध्ये पाडणाऱ्या ज्या काही बाबी आहेत, ज्याला आसव असं सुद्धा म्हटलेलं आहे, मराठीमध्ये आश्रव असं सुद्धा म्हटलेलं आहे। तर आपणा सर्वांना माहीत आहे कामाश्रव, भवाश्रव आणि अविद्याश्रव हे 3 आश्रव जो व्यक्ती नष्ट करतो तो अर्हत पद प्राप्त करतो। मग आता इथे गृहस्थासंबंधी अर्हत पद प्राप्त करण्याच्या संदर्भाने हा प्रश्न राजाने विचारलेला आहे भंते नागसेनाला की जो गृहस्थ अर्हत पद प्राप्त करतो त्याच्यासमोर 2च अवस्था असतात, तिसरी नाही। एक तर तो त्याच दिवशी प्रवज्जित होतो किंवा परिनिर्वाणाला प्राप्त होतो। याशिवाय त्याला या दिवसाला पार करणे शक्य नाही। पुढेही म्हटलेलं आहे की ज्या दिवशी आचार्य पात्र चिवर प्राप्त झाले नाही त्या दिवशी तर त्याने स्वतः प्रवज्जित व्हावे किंवा त्या दिवसाला तसेच जाऊ द्यावे किंवा अन्य कुणीतरी अहर्ताने येऊन त्याला प्रवज्जित करावे किंवा परिनिर्वाणाला प्राप्त व्हावे असा हा राजाचा प्रश्न आहे। आणि त्यावर राजाने उत्तर दिलेलं आहे, कारण संघाची जी काही पद्धत आहे, संघामध्ये प्रवज्जित होण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत म्हणजे त्याचा जो वरिष्ठ आचार्य आहे तो त्याला प्रवज्जित करीत असतो। एखाद्या व्यक्तीला जो ज्येष्ठ आचार्य आहे त्याला आपण महाथेरो म्हणतो। तर अशा पद्धतीनं हा जो महाथेरो आहे त्या महाथेरोमध्ये 5 लोक असतात आणि 5 लोकांचा हा संघ 5 पेक्षा जास्त, त्यांच्या उपस्थितीमध्ये एखाद्याची प्रवज्जा होत असते आणि तो प्रवज्जित होत असतो है ना। म्हणजे उपसंपदेच्या वेळची ही गोष्ट आहे। प्रवज्जित तर एखादा आचार्य किंवा एखादा महाथेरो असेल तो सुद्धा प्रवज्य देऊ शकतो। तर ही आपली संघाची रीत आहे, ही संघाची आपली प्रथा आहे, परंपरा आहे, नियम आहे, विनय आहे। आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की जर एखादा गृहस्थ तो जरी अर्हत पदाला प्राप्त झाला असला तरी त्याला स्वतःलाच प्रवज्जित करून घेता येत नाही, स्वतःला प्रवज्जित करून घेता येत नाही। तसा तो दोष लागेल। का दोष लागेल? कारण नियम तसा आहे। बुद्धाने जे विनय बनवून दिलेले आहे त्या विनयाच्या अनुषंगाने जर त्याने स्वतःच प्रवज्जा ग्रहण केली तर त्याला काय लागेल? दोष लागेल। कशाचा? विनयभंग केल्याचा दोष लागेल। तसा विनय नाही आहे। विनय काय आहे तर आचार्याने, वरिष्ठ भिक्खूने, महाथेरोने त्याला प्रवज्जा द्यावी, हा असा विनय आहे। तर मग
जर त्याला उपाध्याय मिळाला नाही, आचार्य मिळाला नाही, महाथेरो मिळाला नाही, नाही का, तर काय होईल, तर त्या गृहस्थांचं परिनिर्वाण होईल. ज्याने अर्हत पदाची प्राप्ती केलेली आहे त्या अर्हत पदाची प्राप्ती करणाऱ्या गृहस्थाचं काय होईल, परिनिर्वाण होईल. परिनिर्वाण होईल. परिनिर्वाण का होईल, कारण त्याने निर्वाण प्राप्त केलेलं आहे म्हणून त्याचं परिनिर्वाण होईल. तो जरी गृहस्थ असला तरी त्याने अर्हत पद प्राप्त केलेलं आहे म्हणजे तो जीवनमुक्त झालेला आहे. आणि जीवनमुक्त अवस्था म्हणजे निर्वाणिक अवस्था, निर्वाणाची अवस्था, दुःखमुक्तीची अवस्था, परमसुखाची अवस्था. निर्वाण म्हणजे मेल्यावर प्राप्त केलेला नाही आहे, मेल्यावर निर्वाण प्राप्त होत नाही, जिवंतपणीच त्याला निर्वाण प्राप्त होत असते. आणि अशा पद्धतीनं आता त्याने ती निर्वाणिक अवस्था प्राप्त केलेली आहे. आणि अशा निर्वाणिक अवस्था प्राप्त केलेल्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो त्याला परिनिर्वाण म्हटलं गेलेलं आहे. शरीर आता त्यांनी सोडलेलं आहे आणि त्या अवस्थेला परिनिर्वाण असं म्हटलेलं आहे. म्हणून इथे हा शब्द या गृहस्थ अहर्ताच्या संदर्भामध्ये वापरलेला आहे आणि तो अगदी योग्य असा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे की नाही. परिनिर्वाण, मृत्यू असा शब्द नाही वापरला, कारण तो गृहस्थ जरी असला तरी तो मुक्त अवस्थेला पोहोचलेला आहे, निर्वाण प्राप्त केलेला आहे की नाही. तर मग या ठिकाणी आता राजाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की असं जर असेल, तो जर अर्हत पदाला प्राप्त झाला आणि त्याला जर दीक्षा मिळाली नाही तर तो काय होईल, त्याच्या जीवाला धोका उत्पन्न होईल. आता हा असा एक प्रश्न त्याच्या राजाच्या मनामध्ये उत्पन्न झाला, कारण तो मरेल. मृत्यू म्हणजे धोका असं राजाची अवधारणा आहे. मृत्यू म्हणजे धोका, नाही का, मृत्यू म्हणजे धोका, अशा पद्धतीचा प्रश्न राजाच्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे. आणि तर त्याच्या जीवाला धोका होतो, या ज्ञानामुळे त्याच्या जीवाला धोका होतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर यामध्ये काही तथ्य आहे का, नाही. तर यामध्ये काही तथ्य नाही, कारण तो जीवनमुक्त झालेला आहे, मृत्यूच्या पलीकडे गेलेला आहे. मृत्यू हे काही आता त्याच्यासाठी प्रश्न उरलेला नाही आहे का नाही, अशा पद्धतीनं हे आलेलं आहे. तर ते म्हणतात की हे राजा, गृहस्थ वेगवेगळ्या प्रकारचे असतात. विषम लिंगाच्या मध्ये लैंगिक दुर्बलता असते व अशा गृहस्थाला अर्हत्व प्राप्त झाल्यास त्याला त्याच दिवशी प्रवज्जित होणे किंवा परिनिर्वाणाला प्राप्त होणे जरुरी आहे. हे राजा, यात अहर्ताचा दोष नाही आहे. दोष कशाचा आहे, तो गृहस्थ असण्याचा दोष आहे, कारण तेथे लैंगिक दुर्बलता असते. कुठे लैंगिक दुर्बलता असते, गृहस्थ जीवनामध्ये लैंगिक दुर्बलता असते. हे गृहस्थ जीवनाचं सत्य आहे, गृहस्थ जीवनाचं सत्य आहे. लैंगिक दुर्बलता हे गृहस्थ जीवनाचं सत्य आहे. आणि आता ही जी काही सीमारेषा आहे, ही सीमारेषा या गृहस्थ व्यक्तीनं पार केलेली आहे, गृहस्थ व्यक्तीने पार केलेली आहे. ही सीमारेषा त्यांनी ओलांडलेली आहे, ही सीमारेषा ओलांडलेली आहे. तो व्यक्ती भेदाच्या पलीकडे गेलेला आहे, तो गृहस्थ आहे म्हणजे भेद कायम आहे. तो गृहस्थ आहे याचा अर्थ भेद कायम आहे. हा स्त्री आणि हा पुरुष, लैंगिक अर्थाने सुद्धा आपण एखाद्याला स्त्री म्हणतो, एखाद्याला पुरुष म्हणतो, हा भेद आहे. पण ज्याला निर्वाण प्राप्त होते, जो व्यक्ती अर्हत पदाला पोहोचतो, त्या व्यक्तीमध्ये लैंगिक भेद उरत नाही, लैंगिक भेदच उरत नाही. ही स्त्री आणि पुरुष अशा पद्धतीच्या कुठल्याही भावना अर्हत पदाला पोहोचलेल्या, निर्वाणिक अवस्थेला पोहोचलेल्या व्यक्तीमध्ये असतच नाही. तो या लैंगिक भावनेच्या पलीकडे असतो. तो स्त्रीकडे स्त्री म्हणून पाहत नाही किंवा स्त्री पुरुषाकडे पुरुष म्हणून पाहत नाही, तर एक मनुष्य म्हणूनच दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. अर्थात त्या सगळ्या लैंगिक भावनेच्या पलीकडे त्या ठिकाणी ते गेलेले असतात. तर आपण याही अगोदर एकदा पाहत असताना बघितलं की भगवान बुद्धाला मार जेव्हा प्रश्न उपस्थित करतो
की या वज्रासनावर बसण्याचा तुला अधिकार नाही, तेव्हा भूमिस्पर्श मुद्रेमध्ये आपण बुद्धाची मूर्ती पाहतो आणि त्या भूमिस्पर्श मुद्रेमध्ये आपल्याला दिसून पडते की बुद्ध त्या पृथ्वीला हात लावून सांगत आहे की ही आहे साक्षी, मी या वज्रासनावर बसण्याचा मला हक्क आहे आणि त्यासाठी ही पृथ्वी साक्षी आहे. पृथ्वी कुठेच गेलेली नाही. सगळे बुद्ध त्याच वज्रासनावर बसून बुद्धत्व प्राप्त करत असतात आणि ते या पृथ्वीच्याच साक्षीने प्राप्त करीत असतात. ही पृथ्वी साक्षी आहे की अनेक जन्मामध्ये आपल्या बोधिसत्वांनी पारमितांचं पालन करत करत आता तो बुद्धत्व प्राप्तीच्या अवस्थेला पोहोचलेला आहे आणि म्हणून तो या वज्रासनावर बसण्यासाठी तो त्याचा हकदार आहे. हे कोण सांगणार? ही ती पृथ्वी सांगते या ठिकाणी. आणि असं आपल्या साहित्यामध्ये अनेक रूपकांच्या माध्यमातून, जसं मार प्रतीकांच्या रूपकांच्या माध्यमातून दर्शवल्या गेलेला आहे, तसंच बौद्ध साहित्यामध्ये पृथ्वी सुद्धा या प्रतीकांच्या माध्यमातून दर्शवल्या गेलेली आहे. अनेक चित्र आपल्याला त्या पद्धतीचे आपल्या लेण्यांवर पाहायला मिळतात आणि ती जी पृथ्वी आहे ती त्या ठिकाणी एक देवीचं रूप त्या ठिकाणी प्रकट होते. त्या तिच्या पात्रामध्ये, तिच्या हातामध्ये एक पात्र आहे, असे चित्र आपल्याला दिसतात. ते प्रतीक आहे ॲक्च्युली. आणि ती जे प्रतीक आहे ते त्या ठिकाणी येऊन सांगते, ती पृथ्वी येऊन सांगते की होय, त्या माराला सांगते, होय मी साक्षी आहे, मी गवाह आहे की या वज्रासनावर बसलेला माणूस त्या वज्रासनावर बसण्याचा हक्कदार आहे, है ना. आणि म्हणून ती पृथ्वी त्या ठिकाणी ग्वाही देत असते. तर अशा पद्धतीनं ज्या वेळेस आपण बुद्धत्वाच्या अवस्थेला येतो, त्या बुद्धत्वाच्या अवस्थेमध्ये आपल्यातलं जे काही स्त्रीत्व असते त्याला उजागर व्हावं लागते. स्त्रीमधलं जे पुरुषत्व असते ते त्या ठिकाणी उजागर होते, त्या ठिकाणी जे जागृत होते. आणि हे जे काही मध्ये असलेलं पुरुषत्व ते स्त्रीत्वामध्ये विलीन होते. आणि पुरुषामधलं जे पुरुषत्व असते त्याच्या मनातली जे काही स्त्रीत्व असते ते त्या ठिकाणी जागृत होते आणि त्यांचं एकमेकामध्ये ते काय होतात, समायोजित होऊन जातात, आहे की नाही. आणि अशा पद्धतीनं त्यातले जे काही भेद आहे स्त्रीत्वाचे आणि पुरुषत्वाचे, ते भेद या ठिकाणी मिटल्या जातात. त्या ठिकाणी हा भेद उरत नाही. पण तो गृहस्थ जीवनामध्ये असल्यामुळे तो भेद, सीमारेषा आहे ना, आता तर सीमारेषा त्यांनी गाठलेली आहे, तो सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे आणि म्हणून त्याला गृहस्थ जीवनामध्ये राहता येत नाही. त्या कक्षा त्याने ओलांडलेल्या आहे आणि म्हणून त्याला आता गृहस्थ जीवनामध्ये राहताच येत नाही. बरोबर आहे की नाही. आपण गरमीच्या प्रदेशामध्ये राहतो, इकडे प्रचंड गरमी आहे. तिकडे हिमालयीन प्रदेशामध्ये आपण लद्दाख वगैरे त्या ठिकाणी जर गेलो तर काय होईल, आपण आपली सीमारेषा ओलांडू आणि सीमारेषा ओलांडल्यामुळे तिथे गेल्यानंतर आपल्याला थंडी वाजेल आणि थंडी वाजल्यामुळे आपल्याला शॉल ओढावं लागेल तिथे, नाही का नाही. आता म्हणून नाही तिथे म्हणजे माझ्या प्रदेशामध्ये राहत असताना, माझ्या गावात राहत असताना मी काही शाल ओढत नव्हतो, इथेही मी तसं करणार नाही, जमेल का? प्रचंड थंडीमुळे तुम्ही मरून जाल. हा कशाचा दोष आहे? प्रचंड थंडी लागल्यामुळे मराल की वाचाल तुम्ही हो. 0 डिग्रीच्या खालच्या त्या चीनच्या बॉर्डरवर जाऊन जर तुम्हाला नेऊन ठेवलं तर काय होईल? व्यक्तीचा दोष आहे का त्याच्यात? नाही, परिस्थितीचा दोष आहे. परिस्थिती बदलली, तुम्ही मेल्याशिवाय राहणार नाही त्या ठिकाणी. ही बाब याच पद्धतीची बाब आहे, याच पद्धतीची. आपल्या सीमा त्याने ओलांडल्या आहे. एक गृहस्थ जीवन जगणारा त्याने निर्वाणिक अवस्था प्राप्त केलेली आहे आणि निर्वाणिक अवस्था प्राप्त केल्यामुळे, नाही का, जसं इथे उदाहरण दिलेलं आहे, कशाचा? पाचन शक्तीचा दोष आहे. भोजनामुळे माणूस मरतो, मंद पाचन शक्तीमुळे माणूस मरतो. त्यात भोजनाचा दोष नाही आहे, पाचन शक्तीचा दोष आहे, भोजनाचा दोष नाही, नाही का. तिथे मंदाग्नी आहे. अशाच पद्धतीनं लिंगामध्ये म्हणजे विषम लिंगामध्ये लैंगिक दुर्बलता असते आणि म्हणून त्याच दिवशी त्याला प्रवज्जित व्हावं लागते, अन्यथा तो परिनिर्वाणाला प्राप्त होत असते, तो मेल्याशिवाय राहणार नाही. तर हा गृहस्थ जीवनाचा दोष आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता जे काही मी उदाहरण दिलं किंवा इथे भंतेंनी उदाहरण दिलेलं आहे भोजनाचा दोष नाही.
आणि म्हणून अशा पद्धतीनं गृहस्थ जीवनामध्ये जर एखाद्या व्यक्तीनं निर्वाणिक अवस्था प्राप्त केली तर त्या निर्वाणिक अवस्था प्राप्त केलेल्या व्यक्तीला प्रवज्जित व्हावं लागते. तर हे संक्षिप्तपणे हे जे प्रकरण या ठिकाणी आलेलं आहे. कारण गृहस्थ जीवनामध्ये आश्रव असतात ना, गृहस्थ जीवनामध्ये आश्रव असतात आणि आता त्याने ही सीमारेषा क्रॉस केली आहे, आश्रव तोडलेले आहे, बंधन तोडलेले आहे, क्लेशातून तो मुक्त झालेला आहे ना, आणि म्हणून त्याला प्रवज्जित व्हावं लागते. हे छोटंसं प्रकरण या ठिकाणी आलेलं आहे. मला वाटते आपण त्याला आपल्या लक्षात आलेलं असेल, मतितार्थ या प्रकरणाचा आपल्याला लक्षात आलेला असेल. तर आपण दुसऱ्या प्रकरणाकडे वळूया. अहर्तांच्या संभ्रमावस्थेविषयी प्रश्न, असा याचं हे टायटल आहे. आणि प्रश्न स्वाभाविक असा प्रश्न आहे की अहर्तांचा स्मृती संभ्रम असतो काय? स्मृती संभ्रम, तर संभ्रमाची अवस्था निर्माण होते काय, किंवा त्यांना काही कधी कधी अशी अवस्था निर्माण होते काय की त्यांना काही कळत नाही है ना, म्हणजे त्यांचा स्मृतिभ्रंश झालेला किंवा स्मृतिभ्रम झालेला असतो काय, अशा या पद्धतीचा प्रश्न नागसेनाला भन्ते राजांनी विचारलेला आहे. आणि राजा भन्ते उत्तर देतात की नाही, अहर्ताचा स्मृती संभ्रम नष्ट झालेला, स्मृती संभ्रम नष्ट झालेला असतो, अहर्ताला स्मृती संभ्रम नाही. कोणत्या अर्थाने म्हटलेलं आहे, तर ही मानसिक अर्थाने या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे ते स्पष्ट होत जाणार आहे. मानसिक अर्थाने या ठिकाणी म्हटलेलं आहे की मुक्तीच्या संदर्भाने, तत्वज्ञानाच्या संदर्भाने जे काही संभ्रम होते ते सगळे संभ्रम दूर झालेले आहे, अविद्या दूर झालेली आहे, या अर्थाने ही बाब म्हटलेली आहे. अविद्या दूर झालेली आहे. आता अविद्या नसल्यामुळे कुठलेही संभ्रम या ठिकाणी उरलेले नाही, त्या संभ्रमाच्या तो पार गेलेला आहे है ना. तर मग असं असेल तर भन्ते नागसेन, अहर्ताला दोष उत्पन्न होईल काय? दोष उत्पन्न होईल. होय राजा, दोष उत्पन्न होईल. त्या भिक्षूची आपण कथा ऐकली की नाही? मला वाटते त्यांचं नाव मला नेमकं आठवत नाही. तर तो भिक्षू जो आंधळा असतो आणि आंधळा भिक्षू त्याच्या पायाखाली येऊन काही किडे किटकूर मरण पावतात, ही बाब बुद्धाला ते सांगतात नाही का. तो निर्वाण प्राप्त केलेला व्यक्ती असतो, पण त्याला चक्षुपाल, चक्षुपालाचं उदाहरण आपण बघितलं. तर चक्षुपालाचं उदाहरण बघितलं आणि ते त्यांच्या पायाखाली जे काही किडे येतात त्यातून हिंसा घडते काय, तर बुद्ध समजावून सांगतात की नाही घडत, कारण त्यांची तशी चेतना नाही आहे कुणाला मारण्याची, कुणाला हिंसा करण्याची आहे की नाही, कुणाला संपवण्याची, त्या किड्यांना मारण्याची तशी त्याची चेतना नाही आहे, म्हणून ते पापकर्म घडत नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी हा सुद्धा संभ्रम, स्मृती संभ्रम याच अनुषंगाने आलेला आहे. तो निर्वाणिक अवस्था प्राप्त केलेला आहे, स्मृतियुक्त तो या ठिकाणी तो जगत आहे. तर मग त्याच्यामध्ये दोष उत्पन्न होईल काय, तर ते म्हणतात हो राजा, दोष उत्पन्न होईल. आणि मग कोणते दोष, कशा पद्धतीचे दोष उत्पन्न होईल, हा पुढचा स्वाभाविक असा प्रश्न मिलिंद राजाने विचारलेला आहे. आणि मग ते म्हणतात की हे राजा, कुटी बनवण्यात दोष उत्पन्न होऊ शकतो, सतचरित्रात अवेळी काळ जाणण्यात, समाधानामध्ये असमाधान जाणण्यात, अविशेषामध्ये विशेष जाणण्यात दोष उत्पन्न होईल. तर ह्या 4-5 बाबी या ठिकाणी आलेल्या आहे. आता या संदर्भाने कशा पद्धतीचे दोष एखाद्या अहर्त भिक्षूमध्ये, अर्हत प्राप्त केलेल्या भिक्षूमध्ये दोष निर्माण होऊ शकते, या संदर्भामध्ये भन्ते नागसेनानी चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. आता पुढचा प्रश्न परत भन्ते नागसेनाला राजा विचारतात. आपण असे म्हणता की जे दोष उत्पन्न होतात ते 2 कारणामुळे उत्पन्न होतात. कशामुळे? पहिलं कारण आहे अनादरामुळे आणि दुसरं आहे अजाणतेपणामुळे. अनादरामुळे, अजाणतेपणामुळे. भन्ते, खरंच अहर्त अनादर करणारे असतात ज्यामुळे अहर्तामध्ये दोष उत्पन्न होतो? नागसेन भन्तेजी 2 कारणं सांगतात. दोष उत्पन्न होतो कशामुळे, तर अनादरामुळे, आणि दुसरी बाब अजाणतेपणामुळे. तर अहर्त अनादर करणारे असतात का ज्यामुळे अहर्तामध्ये दोष उत्पन्न होतो? राजाचा स्वाभाविक प्रश्न आहे. आणि उत्तर नाही असं भन्ते नागसेन देतात. मग आता पुढचा प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होतो
जर बनते नागसेन अहर्ताला दोष उत्पन्न होतो आणि अहर्तामध्ये अनादर नसतो, त्या कारणामुळे अहर्ताला स्मृती संभ्रम आहे असे समजावे. तसेच हे राजा, अहर्ताला स्मृती संभ्रम नाही आणि अहर्ताला दोष उत्पन्न होतो, त्यामुळेच हे बनते मला समजावून सांगावे याचे कारण काय. तर दोन कॉन्ट्राडिक्टरी प्रश्न आहे, दोन कॉन्ट्राडिक्टरी प्रश्न आहे. अहर्तामध्ये अनादर नसतो त्या कारणामुळे अहर्ताला स्मृती संभ्रम आहे आणि अहर्ताला स्मृती संभ्रम नाही आणि त्यामुळे अहर्ताला दोष उत्पन्न होतो. आता हा कॉन्ट्राडिक्टरी प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झाला आणि मग बनते नागसेन त्याचं उत्तर या ठिकाणी देतात आणि ते म्हणतात की हे राजा, दोन प्रकारचे दोष आहेत, दोन प्रकारचे दोष. आता याच्यामध्ये दोन भाग आहेत, लोकांना त्याज्य व नियमांना त्याज्य. नियमानुसार काही गोष्टी त्याज्य ठरवल्या गेलेल्या आहे आणि दुसरी बाब, सर्वसाधारण लोकांसाठी ज्या बाबी त्याज्य आहेत या अनुसंदर्भाने त्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे लोकांना नियम घालून त्या त्याज्य ठरवल्या असं आपल्याला दिसून पडत नाही. बुद्धांनी पंचशील दिलं पण ते आपल्यावर ते सोपवलं, पालन करायचं की नाही करायचं असा विनय किंवा नियम बनवून तो आपल्यावर बुद्धांनी लादलेला नाही. पण बुद्धांनी भिक्षूंसाठी जे नियम बनवलेले आहे ते नियम एक प्रकारे बुद्धांनी त्यांच्यावर लादलेले आहेत, जे कठोरपणे म्हणजे तुम्ही त्याचं पालन केलं पाहिजे, ते त्यांच्या हितासाठीच आहे, नाही का. एक हुकुमशहा म्हणून बुद्धाने हे नियम त्यांच्यावर लादलेले नाही. तर त्या नियमामुळे भिक्षूंचं जीवन एक प्रकारे श्रेष्ठत्वाला पोहोचते, है ना. आणि त्या भावनेनं भगवान बुद्धांनी एखाद्या प्रवज्जित झालेल्या भिक्खूवर हे नियम त्या ठिकाणी त्यांना घालून दिलेले आहे आणि त्या नियमानुसार तुम्ही वागलं पाहिजे अशा पद्धतीचं विनय त्या ठिकाणी बुद्धाने घालून दिलेलं आहे. म्हणून लोकांना त्याज्य व नियमांना त्याज्य, आता ह्या दोन बाबी वेगवेगळ्या दोन बाबी आहेत. आता त्यामध्ये पहिलं नियमांना त्याज्य कोणते आहेत हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते म्हणतात की या जगामध्ये जे श्रमण अयोग्य अनुगमन न करणारे गृहस्थांना जवळचे त्या श्रावकांना भगवान बुद्धाने शिक्षापद सांगितलेले आहे, है ना. कोणाला सांगितलेले आहे? श्रमणांना सांगितलेले आहे. जे अयोग्य ते अनुगमन न करणारे, जे अयोग्य आहे त्याचं आचरण करू नये या अर्थाने श्रमणांना आणि गृहस्थांच्या जवळचे त्या श्रावकांना, गृहस्थांच्या जवळचे त्या श्रावकांना, म्हणजे जे श्रावक श्रोतापन्न फलाच्या प्राप्तीच्या ध्येयानं प्रेरित आहे आणि त्या पद्धतीनं ते आचरण करत आहे, त्यांना ही शिक्षापद भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे. कोणती? जीवनपर्यंत त्यांचे उल्लंघन करू नये. जर तुम्हाला निर्वाण प्राप्त करायचं असेल तर तुम्ही विनयानं वागलं पाहिजे आणि त्या विनयानं जर तुम्ही वागाल तर तुम्हाला निर्वाण प्राप्त होईल. या अनुषंगाने बुद्धाने काही नियम घालून दिलेले आहे आणि त्या नियमाच्या अनुषंगाने श्रमणांना काय सांगितलेलं आहे आणि ते श्रमण कोणते? अयोग्य अनुगमन न करणारे. अनुगमन करणे म्हणजे विचरण करणे, अयोग्य गोष्टीमध्ये विचरण करणे, अयोग्य गोष्टीमध्ये रममान होणे. तर आपला हा श्रमण आहे तो अयोग्य गोष्टीमध्ये रममान करत नाही, विचरण करत नाही, त्याचं अनुगमन करत नाही. त्याच पद्धतीनं जे गृहस्थ ज्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय ठरवलेलं आहे, जे श्रोतापन्न अवस्था मार्गस्थ आहेत, अशा या सगळ्या लोकांसाठी भगवान बुद्ध म्हणतात की जीवनपर्यंत त्याचे उल्लंघन करू नये. आणि त्यामध्ये हे सांगतात की हे राजा, अवेळी भोजन लोकांना अव्यर्ज आहे. अवेळी भोजन करणं लोकांना अव्यर्ज आहे, ते व्यर्ज नाही. असा नियम नाही लोकांसाठी की तुम्ही याच वेळेस जेवलं पाहिजे, त्याच वेळेस भोजन केलं पाहिजे, असा काही गृहस्थांसाठी नियम नाही आहे, सर्वसाधारण लोकांसाठी नियम नाही आहे. म्हणून ते त्यांच्यासाठी अव्यर्ज आहे, बरोबर आहे की नाही. परंतु जे जीन शासनामध्ये म्हणजे बुद्ध शासनामध्ये जे संघामध्ये जे संघाचा भाग आहे त्यांच्यासाठी त्याज्य मानलेले आहे. म्हणून त्यांच्यासाठी नियम आहे विकाल भोजना वेरमणी. म्हणून ब्रह्मचर्यत्वाचं पालन करणाऱ्या, अष्टशील धारण करणाऱ्या गृहस्थासाठी सुद्धा हा नियम आहे. विकाल भोजना वेरमणी सिक्खापदं समाधियामी. जीन शासनामध्ये हे याला त्याज्य मानलेले आहे. गृहस्थांना ते त्याज्य मानलेले नाही ना, तर ते अव्यर्ज्य आहे.
लोकांसाठी, गृहस्थांसाठी ते अवर्ज्य आहे, परंतु जीन शासनामध्ये प्रवज्जित झालेल्या व्यक्तीसाठी ते वर्ज्य आहे, त्याला वर्ज्य मानल्या गेलेलं आहे. ते करू नये अशा पद्धतीचा विनय भगवान बुद्धांनी त्यांच्यासाठी नियम बनवलेला आहे. बरोबर आहे की नाही? त्याच पद्धतीनं वनस्पतीच्या संदर्भाने सुद्धा, आणि म्हणून हा नियम त्यांच्यासाठी, कोणासाठी तर भिक्षूंसाठी त्याज्य आहे. म्हणून भिक्षाटनावर जगण्याचा नियम बुद्धाने बनवलेला आहे ना. तुम्ही वनस्पती सुद्धा तोडू नये आणि त्या पद्धतीनं आपल्या उपजीविकेसाठी तुम्ही या पद्धतीनं आचरण करू नये, म्हणून तशा पद्धतीचा विनय ते घालून दिलेला आहे. कोणासाठी? भिक्षूंसाठी घालून दिलेला आहे. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे की राजा, पाण्यामध्ये खोड्या करणं लोकांना अत्याज्य आहे. पाण्यामध्ये खोड्या करणं पाण्यामध्ये खोड्या करणं म्हणजे काय? आता अनेकांच्या घरी टब आहे, मस्त पैकी शॉवर लावून देतो आणि आपण त्याचा आनंद घेत आंघोळ करतो. लोक स्विमिंग पूलमध्ये जातात आणि स्विमिंग पूलमध्ये मस्तपैकी एन्जॉय करून आंघोळ करतात म्हणजे स्विमिंग करतात. आम्ही आमच्या गावाकडे नदीवर जातो ना, 2 किलोमीटर नदी आहे गावापासून, आणि त्या गावामधून मस्तपैकी एका पॉलिथिनमध्ये कपडे वगैरे घेतो आणि कुठे जातो? नदीवर जातो. आणि जिथे थोडंसं कमी प्रवाह असते, पाणी असते, मुलं एन्जॉय करतात, पाण्याच्या बाहेरच निघत नाही 1-1 घंटा. अरे निघा रे बाबा असं म्हणत राहिलं तरी मुलं, हो पप्पा थांबा ना थोडा वेळ, असं करत करत 1 ते 1.5 घंटा त्या पाण्यामध्ये काय करतात? एन्जॉय करतात. आपणही एन्जॉय करतो, आपणही पाण्यामध्ये उतरतो, मस्तपैकी आंघोळ करतो, खूप मजा घेतो पाण्यामध्ये. भिक्षूला असं करता येईल का? भिक्षूला असं करता येत नाही, नियम नाही आहे तसा. विनयानुसार या सगळ्या या बाबी बुद्धाने वर्ज्य ठरवलेल्या आहेत, त्याज्य ठरवलेल्या आहे. पण असा नियम गृहस्थासाठी नाही आहे, म्हणून गृहस्थ पाण्यामध्ये खोड्या करतो है ना, तो अत्याज्य आहे. परंतु जीन शासनामध्ये या गोष्टी त्याज्य ठरवलेल्या आहे. अशा प्रकारे हे राजा, जीन शासनामध्ये जे त्याज्य आहे त्याला नियमांना त्याज्य असं म्हटले जाते. त्याला नियमांना त्याज्य असं म्हटले जाते. नियमानुसार ते त्याज्य ठरवलेले आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहे या विनय पिटकामध्ये दिलेल्या आहे, ज्याला विनय बनवून भिक्षूंसाठी ते त्याज्य ठरवलेले आहे की हे करू नये, ते करू नये, असं वागू नये, तसं वागू नये. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काही गोष्टी नियम बनवून त्याज्य ठरवलेल्या आहेत. म्हणून इथे पहिलं जे बाब आलेली आहे ते काय? नियमांना त्याज्य कोणत्या गोष्टी आहेत? तर ह्या नियमांना त्याज्य अशा बऱ्याच गोष्टी आहेत. काही उदाहरण देऊन या ठिकाणी भंते नागसेनांनी ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे काय आलेलं आहे? पुढे आलेलं आहे की जे काम भावना लोकांना त्याज्य आहे ते अर्थ कधीही आचरणात आणत नाही. जे काम भावना लोकांना त्याज्य आहे की नाही, तर बुद्धाने शील दिलेलं आहे, गृहस्थांसाठी शील दिलेलं आहे. कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी. तर पती पत्नी एक दुसऱ्यांसोबत संबंध स्थापित करू शकतात. कोणत्या अटीवर? तर पत्नीने पतीसोबत विश्वासानं त्याच्यासोबत म्हणजे त्याच्यावर काय करावं? तर विश्वास करावा. आणि पत्नीने पतीवर विश्वास करून आपलं जे काही सांसारिक जीवन आहे ते त्यांनी घालवावं. गृहस्थांच्या संदर्भाने बुद्धांनी जे काही सांगितलेलं ते हे आहे. परंतु जे परिव्राजक आहेत, ज्यांची परिव्रज्या झालेली आहे, जे लोक संघाचा भाग आहे, त्यांच्यासाठी हा विनय आहे. त्यांच्यासाठी हा विनय, आणि तो विनय त्याने आचरणामध्ये आणला पाहिजे. सर्वसाधारण गृहस्थांसाठी नाही आहे है ना. म्हणून जी कामभावना नियमांना त्याज्य आहे त्यात अजाणतेपणा पडतो. आता ही स्वाभाविक बाब आहे जी मनात उत्पन्न होते, आणि तरीही विनयानं नियमानुसार त्या बाबीला भिक्षूसाठी त्याज्य ठरवलेलं आहे. भिक्षूसाठी त्याज्य ठरवलेलं आहे की नाही. म्हणून इथे लोकांना त्याज्य आणि नियमांना त्याज्य असं जे म्हटलेलं आहे, हा याच्यातला जो काही भेद आहे तो भेद आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजे नियमांना जरी त्याज्य ठरवला असला तरी मात्र त्या भावना त्याच्यामध्ये उत्पन्न होणार नाही अशातला काही भाग नाही आहे. परंतु त्या भावनेचं त्याला दमन करायचं आहे, कारण तो आता एक संघाचा भाग आहे, आणि तो संघाचा भाग असल्यामुळे या गोष्टीचं त्याला दमन करायचं आहे, याची त्याला जाणीव असली पाहिजे. दमन करायचं आहे म्हणजे क्रूरपणे नाही, जाणीवपूर्वक दमन करायचं आहे, याला दमन करणे म्हटलेलं आहे
आहे की नाही. म्हणून हे राजा, काही अहर्त ज्ञानी काही अज्ञानी असतात, काही अहर्त ज्ञानी आणि काही अज्ञानी असतात. कशा संदर्भाने अज्ञानी असतात? तर सर्वच जाणून घेण्याची शक्ती त्यांच्याजवळ नसते, सर्वच जाणून घेण्याची शक्ती त्यांच्याजवळ नसते. आता पुढे दिलेलं आहे अनेक स्त्री पुरुषांचे नाव. एखादी अहर्त भिक्खू असेल म्हणून त्याला एखाद्या स्त्री पुरुषाचं नाव माहीत असेल, हे काही जरुरी आहे का? तर त्याने जे काही अभिज्ञा प्राप्त केलेले आहे, त्याने जे काही ज्ञान प्राप्त केलेलं आहे, ते या संस्कारित अस्तित्वाच्या संबंधाने त्याला अनित्यता कळलेली आहे, त्याला दुःख कळलेलं आहे, त्याला अनात्म कळलेलं आहे, त्याची प्रज्ञा विकसित झालेली आहे, तो दुःखमुक्त झालेला आहे. परंतु एखाद्याचं नाव, एखाद्याचा गोत्र त्या अहर्ताला माहीतच असेल, हे काय जरुरी आहे का? नाही ना, जरुरी नाही आहे. एखाद्या गावचा रस्ता त्याला माहीतच असेल, हे काही जरुरी नाही आहे, नाही का? ही एक अगदी स्वाभाविक बाब आहे. तर अहर्ताला विमुक्ती माहीत आहे, विमुक्त कसं व्हायचं ते माहीत आहे, विमुक्तीचा रस्ता माहीत आहे. एखाद्याने विमुक्ती कशी साध्य केल्या जाते हे जर विचारलं तर तो अहर्त सांगू शकेल, पण एखाद्या गावचा रस्ता, तो ज्या गावी गेलाच नसेल त्या गावचा रस्ता त्याला कसा माहीत असणार? या अनुषंगाने तो त्या बाबतीमध्ये अनभिज्ञ आहे, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. अजाणते, तो अजाणतेपणामुळे तो त्या गावचा रस्ता सांगू शकत नाही, परंतु तो मुक्तीचा रस्ता जरूर सांगू शकेल, आहे की नाही. तर अहर्त स्वतःविषयी 6 अभिज्ञा म्हणजे जे विशिष्ट बाबी आहेत तो जाणतो. तथागत सर्वच बाबींना जाणतो, म्हणून त्यांना सर्वज्ञ म्हटलेलं आहे. म्हणून आपण बघितलं, श्रोतापन्नाची प्रज्ञा वेगळी, शत्रुदागामीची वेगळी, अनागामीची वेगळी, अहर्तांची वेगळी, पश्चेक बुद्धांची वेगळी आणि सम्यक संबुद्धांची वेगळी. म्हणजे या प्रज्ञेचे स्तर जरी अशा पद्धतीचे असले तरी अर्हत व्यक्ती सुद्धा जीवन मरणाच्या चक्रातून मुक्त झालेला आहे, पश्चेक बुद्ध सुद्धा जीवन मरणाच्या चक्रातून मुक्त झालेला आहे आणि सम्यक संबुद्ध सुद्धा जीवन मरणाच्या चक्रातून मुक्त झालेला आहे. असं जरी असलं तरी प्रत्येकाची जी कक्षा आहे प्रज्ञेची, ती कक्षा कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. अहर्तांच्या कक्षेपेक्षा प्रत्येक बुद्धाची जी काही कक्षा आहे ती थोडी मोठी असते, त्याचा आवाका थोडासा मोठा असतो, कारण तो सुद्धा स्वयंप्रयत्नातून बुद्धत्व प्राप्त करतो. तो जरी तशी घोषणा करीत नसेल किंवा तो जरी लोकांमध्ये जाऊन धम्म कथन करत नसेल, परंतु तो मुक्त अवस्थेला पोहोचतो, आपल्या स्वतःच्या बळाने पोहोचतो, स्वतःच्या ताकदीने, स्वतःच्या प्रज्ञेचा विकास करून तो पोहोचतो, म्हणून तो पश्चेक बुद्ध असतो, आहे की नाही. त्याचा प्रज्ञेचा स्तर अहर्त व्यक्तीपेक्षा थोडा मोठा असतो. आणि सम्यक संबुद्ध सर्वज्ञ आहेत, मग ते सर्वच जाणतात, त्यांना रस्ताही विचारण्याची गरज नाही. हे जरी असलं तरी अर्हतपद प्राप्त केलेला व्यक्ती मात्र दुःखातून मुक्त झालेला असतो, भवचक्रातून मुक्त झालेला असतो. परंतु एखाद्या गावचा रस्ता विचाराल तर मग मात्र त्याला तो सांगता येत नाही. या अनुषंगाने तो काय असतो? तर तो अनभिज्ञ असतो. तर म्हणून बुद्धाला सर्वज्ञ म्हटलं जाते, कारण बुद्ध सर्वच जाणतात. तर म्हणते नागसेन, अतिशय उत्तम, आपण जे सांगितलेलं आहे तेच मी स्वीकार करतो. तर अहर्ताच्या संभ्रमावस्थेविषयी प्रश्न, याच्यामध्ये ज्या व्यावहारिक बाबी आहे, या व्यावहारिक बाबीच्या संदर्भाने एखादा अहर्त अनभिज्ञ असू शकतो, परंतु जो विमुक्तीचा मार्ग आहे त्या विमुक्तीच्या मार्गाच्या संदर्भामध्ये कुठलेही संभ्रम, स्मृती संभ्रम त्या व्यक्तीमध्ये उरलेले नसतात. त्याची दृष्टी आता पूर्णपणे विकसित झालेली असते, प्रज्ञाचा पूर्णपणे विकास झालेला असतो आणि हे ज्या काही बाबी आहेत या सगळ्यांचा त्यांनी काय केलेला असतो? उच्छेद केलेला असतो, निरोध केलेला असतो आणि त्याने विमुक्तीची अवस्था प्राप्त केलेली असते. या अनुषंगाने तो मुक्त झालेला असतो. तर हे जे काही थोडेसे बेसिक डिफरन्स आहे ते डिफरन्स आपण समजून घेतले पाहिजे. आणि जी काही संभ्रमावस्था असते ती मार्गाविषयी नसते, विमुक्तीविषयी नसते, तर ज्या स्वाभाविक बाबी आहेत, ज्या व्यवहारातल्या बाबी आहेत त्या संदर्भाने एखाद्याचं नाव माहीत नसणे ही वेगळी बाब आहे, एखाद्या गावचा रस्ता माहीत नसते ही वेगळी बाब आहे. या अनुषंगाने तो अनभिज्ञ असू शकतो. तर हा या ठिकाणी जी बाब आलेली आहे या प्रकरणाच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढचं प्रकरण 8:56 झालेलं आहे. कंटिन्यू करू? हां, ठीक आहे, कंटिन्यू करू आपण. छोटंसंच प्रकरण आहे वाटतं, मला वाटलं हे खूप मोठं प्रकरण आहे. जग अस्तित्वात नसण्यासंबंधी प्रश्न. प्रकरण मी वाचलेलं नाही, मग आता आपण वाचता वाचता समजून घेऊया. तुम्ही वाचलेलं आहे, मी वाचता वाचता मला जे काही आकलन होते
ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणतात भंते नागसेन, या जगामध्ये बुद्ध दिसतात, प्रत्येक बुद्ध दिसून येतात. म्हणजे आता ज्याचा मी उल्लेख केला, बुद्ध, सम्यक संबुद्ध, प्रत्येक बुद्ध, तथागतांचे श्रावक, चक्रवर्ती राजा दिसून येतात, राजे दिसून येतात, त्यांच्या खाली काम करणारे जे दुसरे राजे असतात ते राजे, लोक दिसून येतात, धनवान दिसून येतात, गरीब दिसून येतात, सुगती प्राप्त दिसून येतात, दुर्गती प्राप्त दिसून येतात, स्त्रीलिंगीधारी पुरुष आढळून येतात व पुरुष लिंगधारी स्त्रिया आढळून येतात, सत्कृत्य व दुष्कृत्य करणारे लोक आढळून येतात, चांगल्या व पापी कर्माचे परिणाम भोगणारे लोक आढळून येतात. या जगामध्ये अंडज, श्वेतज, जलायुज व सहज कारणाने उत्पन्न जीव प्राणी आहेत. येथे सरपटणारे 2 पायाचे, 4 पायाचे जीव प्राणी आहेत. जे सगळेच जीव प्राणी आहेत. लोक आहेत, धनवान आहेत, गरीब आहेत, सुगती प्राप्त केलेली आहे, लिंगधारी पुरुष आढळून येतात, स्त्रीलिंगीधारी पुरुष आढळून येतात व पुरुष लिंगीधारी स्त्रिया आढळून येतात. तर ज्याला आपण थर्ड जेंडर म्हणतो, या थर्ड जेंडर विषयी मला वाटते ही बाब या ठिकाणी आलेली आहे. तर चांगल्या व पापी कर्माचे परिणाम भोगणारे ह्या सगळ्या बाबी आपल्याला या जगामध्ये आढळून येतात. पुढे म्हटलेलं आहे, या जगामध्ये यक्ष, राक्षस, कुंभड, असुर, दानव, गंधर्व, प्रेत, भूत आहेत. बघा, या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. आपण ते वंदनेचं पुस्तक, तर बौद्ध साहित्यामध्ये यक्षाचा उल्लेख आढळतो, राक्षसांचा उल्लेख आढळतो, कुंभड, असुर, दानव, गंधर्व, प्रेत, भूत, है ना. तर दृश्य, अदृश्य अशा पद्धतीचे आपल्याला अनेक बाबी आपल्या साहित्यामध्ये आढळून येतात. आता या बाबी आपल्यासाठी नवीन असतील, या बाबी किंवा हे शब्द आपण आतापर्यंत ऐकलेले नाहीत, आहे की नाही. परंतु आपण ज्या काही गाथांचा उल्लेख करतो, तर त्या गाथांमध्ये आपल्याला त्याचा उल्लेख दिसून पडतो. विशेषतः आपण मेत्ता भावनेचा, आता मेत्ता भावनेचं पठन करतो आपण. आपल्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही ती मेत्ता भावना उघडून पाहू शकता आणि त्या म्हणजे मेत्ता भावनेमध्ये आपल्याला त्याचा उल्लेख दिसतो. पुरत्तिमाय दिसाय, दक्षिणाय दिसाय, पश्चिमाय दिसाय, उत्तराय दिसाय ना. तर अशा पद्धतीचा उल्लेख आपल्याला दिसून पडतो. आणि मग त्यामध्ये दिसून पडतो की सब्बे सत्ता, सब्बे पाना, सब्बे भूता, सब्बे पुगला, सब्बे अतभाव पर्यापन्ना, सब्बे इथियो, सब्बे पुरिसा, सब्बे अरिया, सब्बे अनरिया, सब्बे देवा, सब्बे मनुसा, सब्बे अमनुसा, सब्बे विनिपातिका, सब्बे विनिपातिका. तर अशा पद्धतीनं आपल्याला अनेक गाथांमधून या गोष्टी आपल्याला दिसून पडतात, आहे की नाही. जे खालच्या दिशामध्ये असणारे, वरच्या दिशामध्ये असणारे सर्व सजीव प्राणी, है ना, सर्व उत्पन्न स्त्रिया, सर्व पुरुष, सर्व आर्य, सर्व अनार्य, सर्व देवता, सर्व मनुष्य, सर्व अमनुष्य, जिथे सगळ्यांचा उल्लेख आलेला आहे, सगळ्यांचा उल्लेख आला आणि ते सगळे सुखी होत, अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी भावना करत असतो. मग पूर्व दिशेला राहणारे धृतराष्ट्र, दक्षिणेला राहणारे विरूढक, पश्चिमेला राहणारे विरूपाक्ष, उत्तरेला राहणारे, चारही दिशेला राहणाऱ्या देवता तुमचे रक्षण करो, अशाही पद्धतीत उल्लेख आपल्याला मैत्री भावनेचं करताना की नाही. त्या संघा बुद्धाने जे काही सांगितलं हे मी अगोदर 31 लोकांचा केला आहे. एका कुठे आहेत, कसे आहेत, कुठे माहित नाही, म्हणून याला समंता चक्कवालेसु, है ना, समंता चक्कवाले आव्हान स्वतः समता चक्रवाल या चक्रवामध्ये
आहे आणि त्यामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख आलेला आहे आणि त्या उल्लेखामध्ये जो उल्लेख तो काय आहे, त्रागच्छन्तु देव सदम्मं मुनी असं बोलवलं गेलेलं आहे. त्या ठिकाणी चक्रवाल की नाही, तर त्यांनी आम्ही त्यांच्या म्हणजे चांगल्यासाठी त्या भल्यासाठी ह्या मित्रांना पाठ करत आहोत आहे की नाही. आणि त्यांनी या ठिकाणी यावं, त्यांचं आयुष्य खूप मोठं हो, त्यांना सगळ्या रोगातून त्यांची मुक्ती हो, त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांना निर्वाण प्राप्त हो, अशा पद्धतीच्या भावना आपण या सुताच्या माध्यमातून आपण प्रकट करत असतो. समस्त चक्रवालवासी देवगण, समस्त चक्रवालामध्ये असणारे देवगण. ते चक्रवाल म्हणजे काय आहे, त्या सगळ्या सूर्य मालिकांना, आकाशगंगांना इथे चक्रवाल म्हटलेलं आहे. आणि या चक्रवालांमध्ये उत्पन्न झालेल्या तर केवळ मनुष्यच उत्पन्न होत नाही, केवळ मनुष्यच उत्पन्न होत नाही, तर अनेक सत्व, अनेक जीव इथे उत्पन्न होताना आपल्याला दिसतात आहे की नाही. अनेक सत्व, अनेक जीव या ठिकाणी उत्पन्न होत आहेत. कुठे कुठे उत्पन्न होतात हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि हे पाहत असताना आपल्याला बऱ्याच जीवांची उत्पत्ती या ठिकाणी होताना दिसते आहे की नाही. आणि काही कुठे गंदगीमध्ये उत्पन्न होताना दिसतेत, काही अंड्यातून उत्पन्न होताना दिसतेत. आपण प्राणीमात्रे आईच्या पोटातून उत्पन्न झालेलो आहोत असं आपल्याला दिसते. तर वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक जन्म घेणारे लोक आपल्याला दिसतात. इथे उल्लेखही आलेला आहे, अंडज, श्वेतज, जलायुज आहे की नाही. जलायुज, जलामध्ये उत्पन्न होणारे लोक आहे, अंड्यांच्या माध्यमातून उत्पन्न होणारे लोक आहे ना. औपपातिक ना, औपपातिक अशाही पद्धतीनं उत्पन्न होणारे लोक आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपण त्या सगळ्या बाबी या ठिकाणी पाहतो. म्हणून इथे यक्षांचाही उल्लेख होतो, दानवाचाही उल्लेख होतो, असुर लोक आपण म्हणतो, गंधर्वांचाही उल्लेख होतो. गंधर्व विशेषतः हे देवलोकाच्या संदर्भामध्ये आलेला आहे. गंधर्वाच्या संकल्पना आपल्याला हिंदुइझममध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. विशेषतः जे नृत्य करणारे आहेत, गाणे म्हणणारे आहेत नाही का, उच्च प्रतीचं संगीत ज्यांच्यामध्ये, उच्च प्रतीचं संगीत, जे माणसाचं चित्त शांत करणारं संगीत, माणसाच्या चित्तामध्ये एक प्रकारे एकाग्रता निर्माण करणारं संगीत, अशा पद्धतीचं जे उच्चतम आहे अशाची निर्मिती करणारे, अशांमध्ये रममाण असणारे, अशा पद्धतीनं आचरण करणारे, ज्याला आपण काय म्हणतो, गंधर्व म्हणतो है ना. तर ते गंधर्व तर ते भूत आहेत. आता हे कुठले भूत आहे आपल्याला काही माहीत नाही. तर त्या पद्धतीनं किन्नर, महारोग, नाग, सुपर्ण, सिद्ध, विद्याधर आहे. तसेच हत्ती, घोडे, गाई सगळ्या बाबी आपल्याला दिसून पडतात. बऱ्याच काही बाबी आपल्याला जरी दिसून पडत नसल्या तरी यातल्या बऱ्याच बाबी आपण पाहू शकतो. म्हणून आपण मैत्री भावना करताना जे दृश्य आहेत त्यांचंही मंगल हो, जे अदृश्य आहेत त्यांचंही मंगल हो, अशा पद्धतीच्या भावना आपण व्यक्त करत असतो आहे ना. आपल्या त्या गाथेमध्ये सुद्धा आलेल्या आहेत. मूळ साहित्य, बुद्ध साहित्य आपण जेव्हा वाचतो ना, तर त्या मूळ बुद्ध साहित्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. तर तो उल्लेख का आलेला आहे, त्याचे संदर्भ काय किंवा त्याचा अर्थ काय, हे आपल्याला कळायसाठी वेळ लागू शकते. तर मूळ साहित्य आपल्याला त्यासाठी वाचलं पाहिजे आणि मूळ साहित्य वाचून याचे जे काही अर्थ आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मी सुद्धा त्या प्रयत्नामध्ये आहे. मी सुद्धा अनेक बाबी अद्यापही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत है ना. काल दीक्षाभूमीला गेलेलो होतो. दीक्षाभूमीवरचे सगळे स्टॉल धुंडाळून काढले आणि मग त्यातून मी अंगुत्तर निकायाचे 4 खंड आहेत ते 4 खंड आणले. विशुद्धी मग्गाचे 2 खंड आहेत. ते विशुद्धी मग्गाचे जवळपास 2200 रुपयाचे, त्याची किंमत 400, 500 रुपयाचा एक ग्रंथ विकत आणलेला आहे. तर मला वाटते आपणही या मूळ साहित्याचा संग्रह आपण केला पाहिजे आणि ते मूळ साहित्य वाचून ह्या सगळ्या बाबी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
अनेक बाबी आता आपल्यासमोर आहे, म्हणजे मी सुद्धा याच प्रक्रियेतून जात आहे, त्यामुळे मला सगळ्याच बाबी माहीत आहे असा मी दावाच करू शकत नाही ना. मला सुद्धा अनेक बाबी जाणून घ्यायच्या आहे ना. अनेक ग्रंथांचं पठन माझंही बाकी आहे, परंतु जे वाचलं त्यातून जी काही आकलन ती विकसित झाली त्यावर मी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. अस्तित्वात असण्यासंबंधी हा जो काही प्रश्न आहे त्यामध्ये या सगळ्या बाबी अस्तित्वात आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. कापूस, बोरू, भग, कंबल इत्यादी, बाजरा, सुदृढ व गहू हे अन्नधान्याची नावे या ठिकाणी सुद्धा आले. कोणकोणत्या गोष्टीतून गंध निर्माण होतो है ना, त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्या. सालीतून गंध निर्माण होतो, त्वचेतून गंध निर्माण होतो, पानातून गंध निर्माण होतो, फुलातून गंध निर्माण होतो, फळातून गंध निर्माण होतो इत्यादी सर्व प्रकारचे गंध आहेत. त्याचप्रमाणे गवत, वेली, रोपटे, झाड, औषधी, वनस्पती, नदी, पर्वत, समुद्र, मासे, कासव इत्यादी खूप मोठी लांब लचक अशी नावे आहेत. पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही नावांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. अशा तऱ्हेने हे बनते, या जगात जे माहीत नाही ते मी सांगितलेले आहे काय? या जगात जे माहीत नाही ते मी सांगितलेले आहे काय? या जगात जे आहे तेच, त्याचाच उल्लेख या ठिकाणी केलेला आहे ना, त्याचाच उल्लेख केलेला आहे. तर हे राजा, या जगात 3 वस्तू नाहीत, त्या 3 वस्तू कोणत्या? या जगात 3 वस्तू नाहीत, त्या 3 वस्तू कोणत्या? हा प्रतिप्रश्न भंते नागसेनांनी राजा मिलिंदाला विचारलेला आहे. राजा मिलिंदाने ज्या अस्तित्वात गोष्टी आहेत किंवा ज्या आपल्या चक्षुला दिसतात, आपल्या चक्षुला जे दिसतात, चर्मचक्षुला, त्या गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. माझा नेट इश्यू आहे का? ऐकू येत आहे ना? तर मग हो, येतं, क्लिअर येतं. या जगात 3 वस्तू नाहीत, त्या 3 वस्तू कोणत्या? तर या जगात पहिली बाब काय सांगितली आहे? सचेतन किंवा अचेतन किंवा अजरामर कुणीही नाही, है ना. अजरामर असं कुणीही नाही, ही बाब या ठिकाणी सांगितलेली आहे. तर सचेतन या अर्थाने आत्मा नावाची कोणतीही गोष्ट नाही. आणि अचेतन म्हणजे काहीच नाही असंही नाही आहे. तर काय आहे? चित्त आहे, हे बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि अजरामर असं कुणीही नाही, म्हणजे शाश्वत, नित्य ज्याला आपण म्हणतो असं कुणीही नाही. म्हणून भगवान बुद्धाने काय अनित्यता सांगितलेली आहे. बुद्धाने सांगितलेलं आहे की इथे अजरामर असं काही नाही, ठोस असं काही नाही आहे, नित्य असं काही नाही आहे. सगळं बदलणारं आहे, परिवर्तनशील आहे, गतिशील आहे. बदलाच्या प्रक्रियेतून हे सगळं जग जात आहे. मग ते बाह्य जग असेल किंवा चित्त असेल, मन असेल, विज्ञान असेल, ह्या सगळ्या बाबी आपण पाहिलेल्या आहे. कॉन्शियसनेस असेल, ह्या सगळ्या बदलाच्याच प्रक्रियेतून जात आहे. नित्य असं काहीही नाही, अजरामर असं काही नाही आहे. सगळी सृष्टी या बदलाच्याच प्रक्रियेतून जात आहे, बदल घडून येत आहे, है ना. आणि त्यातूनच या सृष्टीचा विकास झालेला आहे. या सगळ्या सृष्टीचा विकास या बदलाच्या प्रक्रियेतूनच झालेला आहे. ही पहिली बाब या ठिकाणी सांगितलेल्या आहे. आणि म्हणून अजरामर असं काही नाही. दुसरी गोष्ट, संस्कार नित्य नाही, सभ्य संखारा अनिच्छाती. भगवान बुद्धांनी ही बाब अतिशय स्पष्टपणे अधोरेखित केलेली आहे. संस्कार नित्य नाही, सगळ्या अस्तित्व हे संस्कारित अस्तित्व आहे आणि ते त्यामुळे ते नित्य नाही. सभ्य संखारा अनिच्छाती म्हणजे बाह्य जगालाही ही बाब आपण जर लावून पाहिली तर बाह्य जगामध्ये जे संस्कारित अस्तित्व आहे ते नित्य नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये फरक पडत आहे, प्रत्येक गोष्टी बदलत आहे, प्रत्येक गोष्टी परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात आहे, है ना. आणि आपण मानसिक ज्या वेळेस विचार करतो, आपण चित्ताचा ज्या वेळेस विचार करतो, त्या चित्ताचा विचार करीत असताना चित्त ज्या 4 भागांमध्ये विभागलेला आहे, ज्याला आपण स्कंद म्हणतो, आणि त्या स्कंदाच्या अनुषंगाने बुद्ध म्हणतात की पच्चुपादान खंदापी दुःख असं ज्यावेळेस म्हणतात, तेव्हा हे 5 उपादान स्कंद सुद्धा अनित्य आहेत, हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि मग 5 उपादान स्कंद जर अनित्य असेल तर विज्ञानही अनित्य आहे,
संज्ञाही अनित्य आहे, वेदनाही अनित्य आहे आणि संस्कारही अनित्य आहे की नाही. म्हणून बुद्धत्व प्राप्त झाल्यावर म्हणतात विसंखार गतं चित्तं. चित्त कसं झालं? संस्कार विहीन झालेलं आहे, संस्कारातून मुक्त झालेलं आहे, सर्व संस्काराची निर्जरा झालेली आहे, सर्व संस्काराचा निरोध केलेला आहे, असं बुद्ध ज्यावेळेस सांगतात. तर हे कशामुळे शक्य झालं? तर त्या संस्कारित अस्तित्वाचा जो गुणधर्म आहे तोच गुणधर्म अनित्यतेचा आहे, तो नित्य नाही. आणि जे नित्य नाही त्याची निर्जरा करता येते, जे अनित्य आहे त्याला संपवता येते. आणि संस्कार अनित्य आहेत, संस्कार नित्य नाहीत, हे शाश्वत सत्य भगवान बुद्धांनी आपणा सर्वांना सांगितलेलं आहे. म्हणून संस्कार नित्य नाहीत ही दुसरी बाब या ठिकाणी सांगितली. त्यांनी विचारलं ना, 3 वस्तू नाहीत, ह्या 3 वस्तू कोणत्या? तर त्यातलं सचेतन, अचेतन किंवा अजरामर असं कुणी नाही, ही पहिली बाब. संस्कार नित्य नाहीत ही दुसरी बाब. आणि तिसरी बाब काय सांगितलेली आहे? परमार्थाच्या दृष्टीने सत्व किंवा जीवात्मा उपलब्ध नाही. म्हणजे इथे अनात्मतेचा उपदेश भगवान बुद्धांनी केलेला आहे. अनात्म ही बाब या ठिकाणी अधोरेखित केलेली आहे. परमार्थाच्या दृष्टीने, परमार्थ म्हणजे काय? तर परमार्थ म्हणजे आपण ज्या काही बाबी आपल्या मुक्तीसाठी करतो ना, संसार करून परमार्थ साधावा असं काही एक वाक्य आहे जे संतांनी सांगितलेलं आहे. परमार्थ करावा म्हणजे काय? कुशल कर्म करावे, त्या कुशल कर्माच्या माध्यमातून नाही का, तर आपण आपल्या जीवनाच्या गतीला एक सुगतीकडे नेण्याचा प्रयत्न करावा, यालाच म्हटलेलं आहे परमार्थ. निर्वाण प्राप्तीच्या भावनेनं कार्यरत असणे म्हणजे मुक्ती साधून घेणे, याला परमार्थ म्हटलेलं आहे. आणि या अर्थाने नाही का परमार्थाच्या दृष्टीने सत्व, जीव आत्मा ज्याला म्हटलेला आहे, जीवात्मा आपण म्हटलेला आहे. आणि या संदर्भाने जे प्रकरण आलेलं आहे, असा कोणी आहे का जाणणारा वेदगु आहे ना? तर बुद्धाने त्या सगळ्या गोष्टी नाकारलेल्या आणि सांगितलेलं आहे की असा वेदगु असा कोणीही नाही, जीवात्मा असा कोणीही नाही, आत्मा असा कोणीही नाही ज्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे, असं कोणीही बुद्धाला आढळला नाही. आणि म्हणून बुद्धाने जे सांगितलेलं आहे ते पंचस्कंध सांगितलेलं आहे. त्या पंचस्कंधाच्या आधारावर विज्ञान सांगितलेलं आहे, चेतना सांगितलेली आहे. आणि ती विज्ञान, ते चेतना सुद्धा नित्य नाही, शाश्वत नाही, ध्रुव नाही, तर त्याच्यामध्ये सुद्धा सातत्यानं बदल घडून येत आहे. आणि म्हणून त्यातून मुक्त होणे हे संभव आहे का? परंतु जीवात्म्याचा मुक्त होणे संभव नाही जोपर्यंत तो 84,000 योनीमधून जात नाही. 84,000 योनीमधून त्याला जावं लागते, तेव्हा तो मुक्त होते, वगैरे वगैरे. या सगळ्या बाबी आपण खूप डिटेलमध्ये समजून घेतलेल्या आहेत. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की आत्मा नावाचं असं कोणतीही वस्तू या जगामध्ये उपलब्ध नाही, त्याचं काही अस्तित्व नाही, असं कोणतंही सत्व नाही ज्याचं अस्तित्व वेगळं आहे ना. आणि तो शाश्वत आहे, नित्य आहे, ध्रुव आहे, अजर आहे, अमर आहे, असं कोणीही अशा पद्धतीचं बुद्धाला आढळलेलं नाही. आणि म्हणून बुद्ध या ठिकाणी या 3 गोष्टींचा वारंवार उल्लेख करताना आपल्याला दिसतात. आणि त्याच गोष्टीचा उल्लेख भंते नागसेनांनी या ठिकाणी केलेला आहे की परमार्थाच्या दृष्टीने सत्व म्हणजे जीवात्मा उपलब्ध नाही. अशा तऱ्हेने राजा या जगात या 3 वस्तू अस्तित्वात नाहीत. म्हणजे आपल्या नजरेनं जरी काही गोष्टी दिसत नसल्या तरी मात्र त्याचं अस्तित्व बुद्धाने पाहिलेलं आहे. या अनुषंगाने त्या गोष्टीचा उल्लेख आलेला आहे. जर त्या गोष्टी पाहिल्याच नसत्या, त्याचं अस्तित्व त्यांनी जाणलेलं नसतं, ज्याचं अस्तित्व आपल्या चर्मचक्षूंनी आपल्याला पाहता येत नाही, परंतु ते अस्तित्वातच नाही असं नाही. तर बुद्ध 31 लोकांमध्ये भ्रमण करीत होते, आपण त्या 31 लोकांना जाणू शकत नाही कारण आपली तेवढी प्रज्ञा विकसित झालेली नाही. परंतु त्या नाहीच असा सुद्धा आपण दावा करू शकत नाही. म्हणून बुद्धाची चेतना अतिशय विकसित झालेली चेतना आहे. आणि त्या विकसित झालेल्या चेतनेच्या माध्यमातून भगवान बुद्ध या सगळ्या चक्रवालाचं, ह्या सगळ्या ब्रह्मांडाचं अवलोकन करू शकतात. आणि या ब्रह्मांडामध्ये जे जे अस्तित्वात आहे त्या सगळ्या अस्तित्वाशी भगवान बुद्ध एकरूप होत असतात ना, त्यांचं अस्तित्व ते जाणत असतात. या अनुषंगाने बौद्ध साहित्यामध्ये, बौद्ध सूक्तांमध्ये आपल्याला या सगळ्या बाबींचा उल्लेख आलेला आपल्याला आढळून येतो. आणि म्हणून ह्या सगळ्या बाबींचा उल्लेख आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस थोडासा आपला गोंधळ उडतो की ही काय भानगड आहे बा, नाही का. तर त्याचा आकलन करण्याची क्षमता आपण विकसित करण्याचा प्रयत्न करूया. आणि जी बाब आपल्याला उघड झालेली नाही ती बाब
आपल्या प्रज्ञेचा विकास करून, आपल्या दृष्टीचा विकास करून अधिकाधिक जाणून घेण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करूया. आणि या अनुषंगाने बुद्धाने ज्या बाबी जाणलेल्या आहेत, ज्या वस्तू नाहीत जगामध्ये, या 3 वस्तू नाहीत ज्याचा उल्लेख या ठिकाणी भगवान बुद्धाने केलेला आहे, त्या ठिकाणी ह्या 3 गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. या अनुषंगाने जग अस्तित्वात नसण्यासंबंधी प्रश्न, हे जे टायटल या ठिकाणी आलेलं आहे, हे टायटल आणि या अनुषंगाने ज्या काही बाबी या प्रकरणामध्ये आलेल्या आहेत, ह्या बाबी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा माझ्या आकलनासोर जे काही मला मांडता आलं ते मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं, ग्रहण केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन करतो. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.